ठाणे पालघरसह आता मुंबईमध्ये देखील अजूनच उष्णतेमध्ये वाढ होणार आहे। कारण आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मुंबईतील तापमान देखील वाढलेलं आहे। त्यामध्ये काही दिवसांमध्ये येणाऱ्या उष्णता सदृश्य जी झळ आहे ती देखील या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर उष्णतेच्या झळा आहे त्या लागलेल्या होता, हीट वेव्ह आहे ही देखील आलेली होती। तसाच पुन्हा इशारा आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। कारण राज्यभरात पाहिलं तर कोरडे वारे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहू लागलेले आहेत आणि यामुळेच आर्द्रता आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे याचा संपूर्ण परिणाम आहे तो हवामानावरती झाल्याचा पाहायला मिळतोय। आज सकाळपासूनच तापमान आहे ते जवळपास 30 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। तर तेच दुपारपर्यंत तापमान आहे ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत जाताना देखील पाहायला मिळतं। राज्यभरामध्ये आपण पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तापमान आहे ते नोंदवलं गेलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अकोल्यातील देखील तापमान आहे सर्वात जास्ती आपण या ठिकाणी पाहतोय। तर हवेतील वाढलेली आर्द्रता यामुळे हा संपूर्णपणे त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय। त्यामध्येच कालचं तापमान आहे ते 45.6 अंश इतकं हे अकोल्यातील तापमान होतं। त्यामुळे नागरिकांना घामाचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईसह कोकण प्रदेशात देखील ही उष्णता वाढणार असून या उष्णतेचा त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागणार आहे। आणि असे संपूर्ण जे संकेत आहेत ते हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले आहेत। त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन बाहेर पडण्याचं आवाहन आहे ते देखील केलेलं आहे। परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या झळा ह्या देखील वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।